नागपूरच्या गडकरी वाड्यावरती कायमच राजकीय खलबतं सुरू असतात, परंतु आज राजकीय खलबतांच्या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे हा वाडा कमालीचा चर्चेत राहिला। ज्यांना तिकीट मिळालं नाही, ज्यांची उमेदवारी डावलली गेली, त्या सर्वांनी आज जोरदार राडीबाजी केली गडकरी वाड्यासमोर। गडकरी वाड्याच्या गेटवर कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी लावली आहे, ती घरी येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी। पण आज गडकरी वाड्यावर कार्यकर्त्यांपासून सावध रहा अशी पाटी लावण्याची वेळ आली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरातनं बाहेर पडताना लाह्या फुटल्यासारख्या बायकांचा संतापनावर झाला। गेटमधनं त्यांना बाहेर काढताना पोलिसांच्या अक्षरशः नाकी नऊ येत होते, कारण वॉर्ड क्रमांक 22 मधनं लढणाऱ्या चेतना टांग यांना 24 नंबरच्या वॉर्डातनं उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे वंदना ठोंबरेंनी मग भाजपच्या चेतना टांग यांना पाडण्याची शपथ घेतली आहे। और जब चेतना टांग को 22 से फेंक दिया गया तो वो यहाँ गिड़गिड़ाते हुए आई है। जिस प्रभाग को उसने बोला था कि भिखारियों का प्रभाग है, आज उसी से उसने टिकट मांगी है यहाँ पर। तो अब प्रभाग 24 की भिखारी जनता ही उसको भिखारी बनवा के रहेगी। काम नहीं करेंगे बीजेपी का? बिल्कुल नहीं करेंगे। अगर पक्ष अगर ऐसी टिकट हम पे थोपता है तो हम बिल्कुल काम नहीं करेंगे, उसको गिराएंगे। वो एक टिकट तो हम गिरा के रहेंगे। प्रभाग 24 से चेतना टांग की हम पूरे तौर पे चेतना टांग का विरोध करते हैं। चेतना टांग नहीं चलती है तो बिल्कुल नहीं चलती है। हे सगळं थंड व्हायच्या आत तिकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते श्रीकांत आगलावेंचे समर्थक होऊन गेले, कारण संघ मुख्यालय परिसरातील 22 क्रमांकाच्या वॉर्डातनं आगलावेंचं तिकीट कापून टाकलं। तिथे मनोज चापलेंना संधी मिळाली आहे। पहाटे 5 वाजेपर्यंत वृत्त होतं की श्रीकांत आगलावे यांना तिकीट फायनल झालेली आहे, पण आज सकाळी जे इथे घडलं, जे काही या नेत्या लोकांनी केलेलं आहे, याच्यामध्ये श्रीकांत आगलावे यांचं नाव कापून मनोज चापले यांना तिकीट देण्यात आलेली आहे। दोन नेत्याच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ इथे झालेला आहे आणि श्रीकांत आगलावे यांना तिकीट जर भेटली नाही तर तिथून बीजेपीची तिकीट सुद्धा निवडून येणार नाही, ही आम्ही इथे घोषणा करतो आहे आणि हे यांना सांगण्यात आलं आहे आणि आमचा हा विरोध आहे। 3 दिवस नितीन गडकरी वाड्यावर ठाण मांडून आहेत। आमदार आणि मंत्रीही भेटीला येतात। आज सकाळच्या सत्रात वाड्याखाली चंद्रशेखर बावनकुळे तावडीत सापडले। वॉर्ड क्रमांक 32 मधनं मंगला म्हस्केंचं तिकीट कापल्याचा सगळा राग मग बावनकुळेंवर निघाला। जागा 151 आणि अर्ज 5000पेक्षा जास्त, त्यामुळे ही सगळी अडचण झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 5-7 सर्वे पक्षांनी केला आहे आणि सर्वेच्या आधारावर मला वाटतं सीटाचं अलॉटमेंट झालं आहे। ही गोष्ट खरी आहे की एका सीटसाठी 10-10, 15-15 प्रभावी कार्यकर्ते आहे आणि मोठे कार्यकर्ते आहेत, पण एका सीटवर एकावेळी एकच पदाधिकारी जाऊ, एकच सीट मिळू शकतं कुणाला तरी। कार्यकर्त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही भाजपचं काम करणार नाही। तिकडे गोपाल दोहरेचे कार्यकर्ते रस्त्यावर आलेले आहेत। हे कार्यकर्ते नाराजी कार्यकर्त्यामध्ये आहे, याचा अर्थ असा नाही की कार्यकर्ते पक्ष सोडून जातील। हे कार्यकर्ते 20-20 वर्षापासून आपलं संपूर्ण जीवन कार्यकर्त्यांनी पक्षात दिलं आहे, त्यामुळे थोडी नाराजी आहे। याचा अर्थ असा नाही आहे की ते पक्ष सोडतील, भाजपला नुकसान होईल, असं काही होणार नाही। नागपूरचं राजकारण वाड्यावरनं चालतं, पण तिकडे फडणवीसांच्या बंगल्याचा रुबाबही आजकाल वाढलेला आहे। त्यामुळेच काल दोनही नेत्यांनी 3-4 तास बसून खलबतं करून आपापल्या समर्थकांची सोय लावली, पण ज्यांची सोय लावायला कुणी वाली नव्हता त्या बिचाऱ्यांना मात्र मनस्तापच झालाय। बरं, हा सगळा राडा होईपर्यंत अर्ज भरण्याची मुदतही संपली। त्यामुळे ना अपक्ष, ना बंडखोर, ना पक्ष। त्यामुळे आता पुढच्या निवडणुकीची वाट बघा, दुसरं काय।
नागपूरहून रजत वशिष्ठसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.